आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रेडिकेट म्हणजे काय, सब्जेक्ट सोडून वाक्यामध्ये इतर जे शब्द येतात त्यांना प्रेडिकेट असे म्हणतात। आता आपण बघणार आहोत कंपाऊंड प्रेडिकेट। ज्या वाक्यात सब्जेक्टबद्दल 2 किंवा अधिक क्रिया दिलेल्या असतील त्यास कंपाऊंड प्रेडिकेट असे म्हणतात। आता हे वाक्य आहे मॅरी केम, याच्यामध्ये एकच क्रिया दिलेली आहे केम, हे प्रेडिकेट झालं। मॅरी रिटर्न ही एकच क्रिया आहे तरी हे झालं प्रेडिकेट। आता या वाक्यामध्ये दिलं आहे। आता पुढचं वाक्य आहे मॅरी केम बट रिटर्न। आता याच्यामध्ये केम आणि रिटर्न 2 वर्ब दिलेले आहेत तरी हे काय झालेलं आहे, कंपाऊंड प्रेडिकेट झालेलं आहे। ठीक आहे। यामध्ये मॅरी हा एकच सब्जेक्ट आहे, कम बट रिटर्न हे काय आहे, कंपाऊंड प्रेडिकेट आहे। 2 क्रिया दिलेल्या असतात, 2 वर्ब दिलेले असतात तेव्हा त्याला कंपाऊंड प्रेडिकेट म्हणतात। आता पुढचं बघूया, इथे कंपाऊंड सब्जेक्ट दिलाय मॅरी अँड सुसान। ठीक आहे, 2 सब्जेक्ट अँडने जोडलेले आहेत तेव्हा त्याला काय म्हणणार आपण, कंपाऊंड सब्जेक्ट। कम बट रिटर्न याला म्हणतात कंपाऊंड प्रेडिकेट। 2 क्रिया दिलेल्या आहेत। ठीक आहे, एक वाक्य घेऊया, ही ड्रीव आउट अन ॲरो अँड शॉट अन ईगल। आता ड्रीव आउट हा एक वर्ब दिलाय अँड शॉट हा 2 वर्ब दिलेले आहे, म्हणजे हे अंडरलाईन पार्ट काय झालं तर कंपाऊंड प्रेडिकेट झालं। पुढचं वाक्य आपण बघूया, जेन अँड मार्था सॅंग अँड प्लेड फॉर अस। ठीक आहे, आता इथे कंपाऊंड सब्जेक्ट दिलेला, हा कंपाऊंड सब्जेक्ट आहे आणि सॅंग अँड प्लेड 2 क्रिया आहेत, गाणं गायलं आणि काय केलं, प्ले पण केलं त्यांनी, तर काय झालं, हे कंपाऊंड प्रेडिकेट आहे। ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर पूर्ण बेसिक इंग्लिश ग्रामर आपण यामध्ये नोट्स एक्सप्लेन करून घेणार आहोत। थँक्यू।